Hello, good morning everyone. Today we will deal with another remaining part of the unit English for competitive examination. In the last lecture, I have dealt with a grammar part which is very useful in competitive examination, that is transformation of sentence. It includes simple sentence, compound sentence, complex sentence, and how we can combine a simple sentence into a single complex sentence, then simple sentence into compound and complex sentences. या गोष्टी आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलेल्या आहेत. आज आपण अफर्मेटिव्ह इनटू निगेटिव्ह. सी, as I said earlier, it is very easy to use a negative sentence while transforming a affirmative sentence, but here we are changing a affirmative sentence into a negative sentence, but the meaning is not changing. The meaning remains the same. Only the words are changing, but meaning lies there itself. इथं आपल्याला पाहायला भेटेल की जास्त इथं मीनिंग बदलणार नाही. तो थोडासा तसाच राहील. त्यामध्ये थोडी नकारार्थकता येणार नाही किंवा ते वाक्य नकारार्थी बनणार नाही. Let's see. Affirmative into negative. While transforming affirmative sentence into negative sentence, certain rules have to be considered. These rules are given below. आता काही रूल्स आहेत की अफर्मेटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. फर्स्ट रूल, सेंटेन्स विथ ओनली alone changes into none but nothing but none, not more than, not less than. एखाद्या सेंटेन्स मध्ये ओनली, अलोन असेल तर त्यामध्ये आपण बदल करताना नन बट, नथिंग बट, नॉट मोर दॅन, नॉट लेस दॅन हे नकारार्थी शब्द, हे निगेटिव्ह वर्ड्स वापरून ते अफर्मेटिव्ह सेंटेन्स आपण निगेटिव्ह बनवणार आहोत. आता इथं पहा एक्झाम्पल पाहूया. लेट्स सी एक्झाम्पल्स. Affirmative sentence: a brave man alone can do this. A brave man alone can do this. So its negative sentence is none but a brave man can do this. So here is alone, here is none. So you have to remember, you have to understand the changes, how you are gonna change a affirmative sentence if it has alone word. See, none but a brave man can do this. आता तुम्ही पाहू शकाल की या वाक्यामध्ये मीनिंग हा तसाच आहे. मीनिंग मध्ये काहीच नाही, पण हे वाक्य नकारार्थी का आहे? बिकॉज इट हॅज नन, नॉट, नथिंग बट, नॉट मोर दॅन, नॉट लेस दॅन या प्रकारचे शब्द आहेत, त्यामुळे ते निगेटिव्ह सेंटेन्स आहे. नाउ another example, affirmative sentence: she needs a pen only. She needs a pen only. Negative sentence: she needs nothing but a pen. So या वाक्यामध्ये काय आहे? अफर्मेटिव्ह सेंटेन्स: तिला एका पेनची गरज आहे, तिला फक्त एका पेनची गरज आहे. इथे शी नीड्स नथिंग बट अ पेन, तिला कशाचीच गरज नाही परंतु पेन पाहिजे किंवा पेनाची गरज आहे. इथं मीनिंग मध्ये आपल्याला कोणताच चेंज झालेला दिसत नाही, फक्त ते जे काही वर्ड्स आहेत ते फक्त चेंज झालेले आहेत, त्याचा फक्त नकारार्थी असा यूज केलेला आहे. अनदर एक्झाम्पल ऑफ अफर्मेटिव्ह: they need bread only. They don't need more than bread. See, the meaning is clear. The meaning is clear. The meaning is there. If it is a negative sentence, but still the meaning is clear. The meaning is same as affirmative sentence. See, तुम्ही लहानपणापासून समजून घेतलं असेल की आपण एका विधानार्थक वाक्याचं अफर्मेटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह करत असताना फक्त नॉट
किंवा असे वेगवेगळे शब्द वापरून ते निगेटिव्ह बनत होतं. त्यामध्ये काय होतं की मीनिंग चेंज होत होतं. पण इथे आपल्याला मीनिंग चेंज करता येत नाही किंवा आपण करू शकत नाही. आपण ते तो मीनिंग तसाच ठेवतोय, फक्त तेव्हा त्यामध्ये निगेटिव्हिटी आणत आहे. नाव अनदर रूल, सॉरी, मस्ट, हॅव टू, कॅन टर्न्स इनटू कॅन नॉट, बट. जर एखाद्या वाक्यामध्ये मस्ट असेल, हॅव टू असेल, कॅन असेल, तर त्याचा नकारार्थ निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना कॅन नॉट, बट हा शब्द आपल्याला वापरावा लागेल. अफर्मेटिव्ह सेंटेन्स, यू मस्ट स्टडी हार्ड. निगेटिव्ह, यू कॅन नॉट बट स्टडी हार्ड. मीनिंग क्लिअर आहे, मीनिंग सेम आहे, मीनिंग मध्ये कोणताच बदल नाही, फक्त ते निगेटिव्ह वाक्य तयार झालेलं आहे कॅन नॉट बट वापरून. दुसरं एक्झाम्पल आहे, द थर्ड एक्झाम्पल or the third rule is and both becomes not only but also. तर वाक्यामध्ये and both असेल तर निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना नॉट ओनली बट अल्सो या गोष्टी आपण वापरणार आहोत. I bought cell phone and memory card. I bought cell phone and memory card. Negative sentence, I bought not only cell phone but also memory card. It is so simple. If a sentence has a affirmative sentence has and both, then we can use not only but also to make that sentence negative. I bought not only cell phone but also memory card. Another rule, every becomes there is no डॉट डॉट बट. जर एखाद्या वाक्यामध्ये एव्हरी असेल तर आपण ते निगेटिव्ह वाक्य करताना त्यामध्ये देर इज आणि बट या शब्दाचा उपयोग करणार आहोत, वापर करणार आहोत. एक्झाम्पल पाहूया. अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, एव्हरी मदर लव्ज हर चाइल्ड. एव्हरी मदर लव्ज हर चाइल्ड. नाव निगेटिव्ह सेंटेन्स, देर इज नो मदर बट लव्ज हर चाइल्ड. देर इज नो मदर बट लव्स हर चाइल्ड. मीनिंग तोच आहे, मीनिंग मध्ये कोणताच फरक किंवा बदल आपल्याला निगेटिव्ह वाक्यामध्ये दिसत नाही. फक्त शब्द वाढलेले आहेत आणि फक्त सांगण्याची पद्धत फक्त बदललेली आहे. राईट. नाव अनदर रूल, ऑलवेज इन अफर्मेटिव्ह बिकम्स नेवर प्लस अपोजिट वर्ड इन निगेटिव्ह सेंटेन्स. जर वाक्यामध्ये ऑलवेज असेल तर ते निगेटिव्ह वाक्यामध्ये कन्वर्ट होताना नेवर प्लस त्याचा अपोजिट वर्ड आपण तिथे वापरणार आहोत. क्लिअर. नाउ लेट्स सी एन एक्झाम्पल. अफर्मेटिव्ह, शी इज ऑलवेज अगेन्स्ट ऑफ स्मोकिंग. शी इज ऑलवेज अगेन्स्ट ऑफ स्मोकिंग. निगेटिव्ह सेंटेन्स, शी इज नेवर in favor of smoking. See, these are the two opposite words, against and favor. Against and favor. She is always against of smoking. Negative sentence, she is never in favor of smoking. Clear. Never plus opposite हे निगेटिव्ह वाक्य बनवताना आपल्याला इथं गरजेचे आहे. केव्हा, जर एखाद्या अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये ऑलवेज असेल तर आपण कोणता रूल वापरणार आहोत? नेवर प्लस अपोजिट वर्ड. कीप इन माइंड. Many affirmative sentences can be changed into negative by using negative word not and an opposite word of the verb. For example, he missed the bus. He missed the bus. Now, negative sentence, he could not catch the bus. इथे मीनिंग तोच आहे, फक्त अपोजिट वर्ब आणि नॉट वापरलेला आहे. मिस्ड and catch, these are the two opposite verbs. Now another rule, sometimes in affirmative becomes not always in negative. जर वाक्यामध्ये समटाइम्स असेल तर निगेटिव्ह वाक्यामध्ये नॉट ऑलवेज हे येईल. फॉर एक्झाम्पल, द पुअर आर
The poor are sometimes happy. The poor are sometimes happy. Negative sentence, the poor are not always happy. See, मीनिंग तोच आहे. मीनिंग तोच आहे, यामध्ये कोणताच प्रकारचा बदल नाही. द पुअर आर समटाइम्स हॅपी. गरीब काही काळ हे आनंदी आहेत. इथे गरीब हे नेहमी आनंदी नाहीत, म्हणजे काही काळ आहेत. राईट. इथं मीनिंग मध्ये कोणता चेंज झालेला आपल्याला दिसत नाही. जर वाक्यामध्ये समटाइम्स असेल अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये, तर ते निगेटिव्ह करत असताना त्यामध्ये नॉट ऑलवेज वापरलं पाहिजे. टू टू इन अफर्मेटिव्ह बिकम्स सो दॅट प्लस कॅनॉट प्लस वर्ब. जर एखाद्या वाक्यामध्ये TOO प्लस TO2 असेल तर ते वाक्य निगेटिव्ह बनवत असताना त्यामध्ये आपणास सो दॅट प्लस कॅन नॉट प्लस वर्ब वापरावं लागेल. सी, अफर्मेटिव्ह आहे, त्याचं एक एक्झाम्पल आहे. अफर्मेटिव्ह सेंटेन्स, ही इज टू वीक टू वॉक. ही इज टू वीक टू वॉक. Negative sentence, he is so weak that he cannot walk. See, so that and cannot plus verb. Clear? He is too weak to walk. तो खूप कमकुवत आहे किंवा तो खूप कमी ताकदवर आहे चालण्यासाठी. निगेटिव्ह सेंटेन्स, ही इज सो वीक दॅट ही कॅनॉट वॉक. तो खूप कमकुवत आहे की जेणेकरून तो चालू शकत नाही. इथं मीनिंग बदललेला नाही. As soon as in affirmative becomes no sooner had than in negative. जर वाक्यामध्ये as soon as असेल तर ते वाक्य निगेटिव्ह बनवत असताना आपणास no sooner had आणि than या शब्दाचा वापर करावा लागेल. Let's say an example. As soon as the teacher came, the student stood up. Negative sentence, no sooner had the teacher came than the student stood up. See, only no sooner and than is used to make a negative sentence. Let's see another example. As plus adjective plus as in affirmative becomes not less plus adjective and than in negative sentences. जर वाक्यामध्ये ॲज असेल, ॲडजेक्टिव्ह असेल प्लस ॲज असेल तर ते वाक्य निगेटिव्ह बनवत असताना आपणास नॉट लेस प्लस ॲडजेक्टिव्ह आणि दॅन या शब्दाचा वापर करावा लागेल. एक्झाम्पल इज, हरुण इज ॲज गुड ॲज प्रकाश. निगेटिव्ह, हरुण इज नॉट लेस गुड दॅन प्रकाश. सी, इथे मीनिंग बदललेलं नाही, फक्त वाक्यामध्ये नकारार्थकपणा दर्शवलेला आपल्याला इथे जाणवतो. Okay, we will stop here. In the next lecture I will provide you some questions which will be purely based on these two topics. Okay, thank you. Now we will discuss some questions on simple, compound and complex sentences, then affirmative sentences and negative sentences. See, now what you have to do, you have to identify whether the sentences are simple, complex, compound or compound complex. Forget about this compound complex, but still you will understand whether the sentence is compound or complex. Vampire's Diaries is my favorite television show, but I also love True Blood. So whether this sentence is a simple one, complex one or compound one, you have to tell, right? Then the student wiped the whiteboard that was filthy with the last week's notes. Same thing, the trendy fashion designer released her new line on Wednesday. So you should mention that whether the sentence is simple, complex or
compound. Now let's move to the another examples. Affirmative sentences. There are 11 affirmative sentences, right? And what you have to do, you have to write the negative sentences of it. Clear? But for the sake of time, I have written the negative sentences of the same one. Try to make affirmative sentences on your own and try to make it the negative sentence of the same. Okay, these are the some examples which will help you, but what you have to do here in simple compound and complex sentences, you have to s- identify the sentence itself. Okay, we will stop here then. Thank you.